नमस्कार, मी श्रावणी. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला साखर उत्पादनाची बातमी. यंदाच्या गळीत हंगामात 15 मार्चपर्यंत भारतातील निव्वळ साखर उत्पादनात तुरळक घट होऊन साखरेचे उत्पादन हे 280 लाख 79,000 टन झाले आहे, अशी माहिती साखर कारखानदारांची संघटना असलेल्या इस्मानं दिली आहे. गेल्या वर्षी ह्याच कालावधीत 282 लाख 60,000 टन साखरेचे उत्पादन झाले होते. महाराष्ट्रात यंदाच्या गळीत हंगामात 100 लाख 50,000 टन साखरेचे उत्पादन झाले, तर गेल्या वर्षी 101 लाख 92,000 टन साखरेचे उत्पादन झाले होतं. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी. TCS कर्मचाऱ्यांचा पगार यंदा सरासरी 7 ते 8% वाढणार आहे. कार्यालयीन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार 2 ते 4% वाढण्याची शक्यता आहे, तर चांगलं काम केलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार 12 ते 15% वाढण्याची शक्यता आहे. 31 डिसेंबर 2023 पर्यंत 6,03,305 कर्मचारी काम करत होते. टाटा कन्सल्टन्सीचे प्रवर्तक टाटा सन्सने कंपनीतील 0.64% भागभांडवली हिश्श्याचे प्रतिनिधित्व करणारे 2.3 कोटी समभाग मंगळवारी विकल्यानंतर TCSच्या समभागात म्हणजेच शेअरमध्ये 3.5% घसरण झाली. शेअरमध्ये सुमारे 146 रुपयांची घसरण होत शेअरची किंमत 4,006 रुपयांवर पोचली. ब्लॉक डीलमधून सुमारे 9,000 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री करण्यात आली आहे. दिशाभूल जाहिराती प्रकरणी पतंजली कंपनीचे संस्थापक स्वामी रामदेव आणि व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. पतंजली कंपनी आणि आचार्य बाळकृष्ण यांनी नोटीसला उत्तर न दिल्याने न्यायालयाने न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिलेत. न्यायालयाच्या अवमान प्रकरणी स्वामी रामदेव यांच्याविरोधात कारवाई का करू नये अशी नोटीस न्यायालयाने बजावली आहे. तसेच न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिलेत. यानंतर पतंजली शेअर्सची किंमत 3.25% कमी होत 1,368 रुपयांवर पोहोचली. सायबर हल्ल्याप्रकरणी RBIनं बँकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलाय. येत्या काही दिवसात भारतातील निवडक बँकांवर सायबर हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होऊ शकते असा इशारा RBIनं दिलाय. त्यामुळे बँकांनी सायबर सुरक्षेवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची सूचना देण्यात आली. भारतानं विमा क्षेत्रात परकीय भांडवलाचे नियम शिथिल केल्यानंतर गेल्या 9 वर्षांमध्ये 54,000 कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक झाली आहे, अशी माहिती केंद्रीय वित्तीय सेवा सचिव विवेक जोशी यांनी दिली. 2014 मध्ये विमा क्षेत्रात परकीय गुंतवणुकीची मर्यादा 26% होती. 2015 मध्ये 49% होती, तर 2021 मध्ये 74% करण्यात आली. तर विमा क्षेत्रातील मध्यस्थ सेवा कंपन्यांसाठी थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा 2019 मध्ये 100% नेण्यात आली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत बांधकाम क्षेत्राचे मोठे योगदान आहे. तसेच आगामी काळातही बांधकाम क्षेत्राचे योगदान वाढत जाणार आहे. 2034 या आर्थिक वर्षापर्यंत बांधकाम क्षेत्र $1,30,000 कोटी होणार आहे. सकल देशांतर्गत उत्पादनाच्या म्हणजेच GDPच्या तुलनेत 13.8% होणार आहे. तर 2047 पर्यंत बांधकाम क्षेत्र $5.17 लाख कोटी म्हणजेच अंदाजित GDPच्या 17.5% होणार आहे, असा अंदाज क्रेडाईनी वर्तवला आहे. देशात सध्या 40 कोटी लोकसंख्येपैकी 28 कोटी लोकांना घर खरेदी करायचे आहे. 2030 पर्यंत 7 कोटी अतिरिक्त घरांची मागणी निर्माण होणार आहे. तसेच 45 लाखांहून जास्त रकमेच्या घराची मागणी 87.4% असणार आहे. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आज इथेच थांबूयात. पाहत राहा मनी 9 मराठी.